राधानगरी तालुक्यातील सोळांपूर गावात गेल्या 3 दिवसांपासून एका वानरानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। स्थानिक नागरिकांसह रेस्क्यूसाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत सुमारे 23 जण जखमी झाल्याचे सांगितले जात असून रेस्क्यू टीममधील 2 कर्मचारी जखमी आहेत। सध्या वनविभागाकडून वानराला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र काही नागरिकांकडून गोंधळ आणि गर्दी होत असल्याने वानर अधिक आक्रमक होत असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं। नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन वनविभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे। डोंगर यामुळे तो अद्यापही खाली आलेला नाही आहे, जेणेकरून आपल्याला त्याला पकडता येईल। ठीक आहे, तसेच त्याच्यावर एक जुना इन्सिडेंट झाला असणार आहे, जेणेकरून तो माणसांना घाबरला आहे आणि आता तो माणसांच्यावर त्यामुळे घाबरून अटॅक करायची त्याला सवय लागली आहे। आणि आमच्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही घरात थांबणार नाहीत आणि गर्दी करणार नाहीत तेव्हा तो खाली येईल आणि आपल्याला त्याचं बचावकार्य करण्यास चांगली मदत होईल। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।